धावत्या लोकल ट्रेनमध्ये बघा कशी दिव्यांग व्यक्तीला 5 ते 6 जणांच्या टोळीकडून बेदम मारहाण केली जाते। मारहाण करतानाची ही सगळी दृश्य काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित केलीत। आता हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेली ही संतापजनक घटना आहे। दुपारच्या सुमारास CSMTहून सुटलेली कर्जत फास्ट लोकल, त्या लोकलमध्ये दिव्यांगांच्या राखीव डब्यामध्ये 6 ते 7 जण घुसले आणि त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केली। अक्षरशः दिव्यांग व्यक्तीला लात्या बुक्क्यांनी खाली पाडून त्यांनी मारहाण केली। दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे। मारहाण केल्यानंतर हे सगळेजण पसार झाले। दरम्यान या घटनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। मात्र दिव्यांगांच्या डब्यामध्ये धडधाकट प्रवासी घुसखोरी करतानाची घटना वारंवार समोर आल्याचं आपण पाहतोय। मात्र एका दिव्यांग व्यक्तीला अशा प्रकारे धडधाकट प्रवाशांकडून मारहाण होत असेल तर हा संतापजनक प्रकार आहे। त्याचबरोबर या निमित्तानं दिव्यांगांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। या प्रकरणी व्हिडिओची सत्यता पडताळून रेल्वे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे। मात्र या दिव्यांग व्यक्तीला कोणत्या कारणावरून मारहाण करण्यात आली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।